पोरीला. हा, आता कुठं शेण खाऊन आली देवच जाणं. दादा, अरे मी काय म्हणते, आपली पोरगी वयात आली म्हटल्यावर तिच्या आईचं लक्ष नको का तिच्याकडं? होय का वहिनी, तुझं लक्ष असतंय होय? मग सांग बरं, काल रातच्याला ती कुठं गेली होती? हा, बोल की, आता का तोंडाला बोलू, बोल. देवा, हे तर असं झालं ना दादा, जसं का तुझ्या पाठीत कोणी खंजीरच खूप असलं बघ. आणि ते बी दुसरं तिसरं कोणी नाही, ही तुझी बायकोच बघ. हा, काय सांगती ग बाई वहिनी तू, वा, तुला सगळं माहित असतंय, तुझं लय लक्ष असतंय पोरीकडं, होय ना? मग आता मला एक सांग, त्या दिवशी जे कॉलेजातून लेटर आलं होतं की नाही, त्यात काय बरं लिहिलं होतं? सांग की, सांग ना दादाला, तू काय लपवत नाहीस ना दादाकडून, मग सांग की. बघ दादा, मला बाई तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं. तुझ्या डोळ्याच्या आड इथं जे काय चालतंय ना, ते फक्त आणि फक्त मलाच माहिती बघ. माझ्या इथं बाई बघवत नाही. वहिनी, मी खोटं बोलते होय? मी बरं, मी खोटं बोलते ना, ठीक आहे. मग जा की ते लेटर घेऊन, जा घेऊन ये की. आता तुला माहित बी नसेल ते कुठं ठेवलंय ते, माहिती का नाही? असू दे असू दे असू दे, बघ दादा, वहिनीला नाही माहित, पण मला माहित आहे ते लेटर कुठं ठेवलंय ते. तू काय काळजी करू नकोस बघ वहिनी, मी अशी गेली आणि अशी आली बघ.